कुशल हे फाईल्स तुला पाठवले, चेक कर आणि प्रॉपर करून दे मला. कोणती फाईल? अरे हा, तू जरा लिव्ह घेतली ना रे. ठीक आहे, चल मी रोहनला सांगतो. मग कुठे गेला होतास फिरायला? कोकण. अरे हा, मला पण माझ्या फ्रेंड सोबत जायचं आहे कोकण कोस्टल राईडला. सांग ना मग तिकडचा एक्सपिरियन्स कसा होता? नक्कीच सर. तुम्ही तर मला सर्वांनी बघितलंच असेल, मी माउंटेन्सवरतीच असतो. आज हा ट्रेक करत असतो तर उद्या तो ट्रेक असतो. पण ॲक्च्युलीमध्ये मला बीच पण खूप आवडतात. तर याच टायमाला मी विचार केला की का ना लहानपणी पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण करून टाकावं. तर त्यासाठी मी एकटा निघतो कोकण कोस्टल राईड करायला. आणि माझी सुरुवात होते पहिले मुंबईवरून पुण्या साईडला, कारण की मला ताम्हिणी घाटवरून पूर्ण रूट करायचं होतं. तर डायरेक्ट हरिहरेश्वर ते डायरेक्ट मालवणपर्यंत. तर पहिल्याच दिवशी माझा असा होतो की मला रिटर्न घरी जाण्याचा विचार पडतो, कारण की माझ्या गाडीचं ब्रेक फेल होतं. तर त्याच गडबडीमध्ये मी बघतो साईडला एक गॅरेजवाला होता, तर त्याच्याकडे जातो आणि गाडी पूर्णपणे सर्व्हिसिंग करून घेतो आणि डिसाईड करतो की एक रात्र पूर्णपणे पुण्यामध्ये राहावं. आणि पुण्यामध्ये सकाळची सुरुवात काय अशी होते माझी. तर मित्रांनो, मी आता आहे ताम्हिणी घाटामध्ये. आणि खरं सांगायचं तर ताम्हिणी घाटाचं नाव खूप ऐकलं होतं, पण पावसाला इथे येण्याची मजाच वेगळी आहे. पुढे जातोय आणि प्रत्येक वळणावर नवीन व्ह्यू मिळतोय. त्यामुळे इथे प्रत्येक काही मिनिटांनी बाईक थांबावी लागते आणि व्ह्यू एन्जॉय करत होतो. या राईडची सुरुवात अशा एका रस्त्यापासून व्हावी असंच वाटत होतं. आपण आता आपल्या कोकण कोस्टल राईडवर निघालो आहोत. या सिरीजचा हा पहिला भाग आहे, पुणे ते हरिहरेश्वर. ताम्हिणी घाट म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर पावसाला येतो, पण मी आलो तेव्हा पावसाची सुरुवात झाली होती. त्यामुळे धबधबे अजून व्हायला सुरुवात झाली नव्हती. तरीही आजूबाजूला पसरलेला हिरवगार सह्याद्री, थंडगार हवा आणि वळणावळणाचे रस्ते, या सगळ्यांमुळे हा प्रवास खूपच खास वाटत होता. राईड करताना मला नेहमी एक गोष्ट जाणवते, आपण फक्त डेस्टिनेशनसाठी प्रवास करत नाही. रस्त्यात भेटणारे छोटे छोटे क्षण, मध्ये घेतलेले ब्रेक, समोर दिसणारं व्ह्यू आणि प्रत्येक वळणावर बदलणारं दृश्य, हीच गोष्टी प्रवास कायम लक्षात ठेवायला लावतात. आणि हे तर फक्त सुरुवात आहे. कोकणात आपल्याला पोचायचं आहे. समुद्र किनारे, सुंदर रस्ते, मंदिरे, लोकल फूड आणि भरपूर नवीन अनुभव अजून बाकी आहेत. चला पुण्यापासून सुरू झालेला हा प्रवासात पुढे आपल्याला काय काय पाहायला भेटतं ते एकत्र अनुभवूया. बराच वेळ राईड केल्यानंतर शेवटी हरिहरेश्वरला पोचलो. आता इथे एक हॉटेलमध्ये चेक इन करून थोडं फ्रेश व्हायचं, कारण पुढचा प्लॅन आहे हरिहरेश्वर मंदिराचे दर्शन आणि त्यानंतर समुद्रकिनाऱ्याचे सफर. तर चला आता या प्रवासाचा पुढचा अध्याय सुरू करूया. फ्रेश झालो, चाय प्यायला घेतलं आणि मंदिराकडे निघालो. इथले वातावरण इतके शांत आहे की फक्त समुद्राच्या लाटांचा हलकासा आवाज कानावर पडतो
आणि ती शांततांचा या जागेची खरी ओळख आहे. हरिहरेश्वर मंदिर हे भगवान शिवला समर्पित असलेलं अतिशय प्राचीन आणि पवित्र मंदिर आहे. या ठिकाणाला दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते. ब्रह्म, विष्णू आणि महेश यांच्या एकेत्रित स्वरूपांशी या मंदिराचा संबंध जोडला जातो. त्यामुळे या मंदिराला आणि इथल्या दर्शनाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. मंदिराला लागूनच हा सुंदर बीच आहे. खूप शांत, गर्दीपासून दूर, लाटांचा हलका आवाज आणि समोर पसरलेला समुद्र. इथे काही वेळ थांबलो की वेळ थांबल्यासारखं वाटतं. आणि इथे एक खूप युनिक अट्रॅक्शन म्हणजे हरिहरेश्वर रॉक फॉर्मेशन. समुद्राच्या लाटांनी हजारो वर्ष खडकांवर केलेला खूप भयंकर अशा लाटा चालू होत्या. कारण की प्रतिष्ठाना घालतो ना आपण वरती, ते पण बंद केलेलं आहे कारण की लाटा खूप जोरात चालत. लाटा पूर्णपणे तिथं प्रतिष्ठाना घालतो तिथपर्यंत येतात म्हणून बंद केलेले आहेत. आणि तुम्हाला एक युनिक गोष्ट दाखवतो जी कोकण किनारपट्ट्यामध्ये हमखास दिसते. मोस्टली कोकण किनारपट्ट्यामध्ये दिसते. या तुम्हाला आपण तिकडे पर्यंत आहे, तिकडे प्रतिष्ठाना घालतो ना तिथपर्यंत आहे, पण नाही आपण इकडे बनवलं थोडं युनिक. हरिहरेश्वरची ही रॉक फॉर्मेशन खरंच खास आहे. समुद्राच्या लाटांनी लाखो वर्षांच्या प्रवाहात ही खडके वेगवेगळ्या आकाराने बनलेली आहेत. कोकणात अशा रॉक फॉर्मेशन काही ठिकाणीच बघायला भेटतात, पण हरिहरेश्वरमधली ही फॉर्मेशन आणि तिथला नेचर पॅटर्न खूपच युनिक आहे, प्रसिद्ध मानला जातो. मंदिर बघून होतो, बीच बघून होतो आणि पोटपूजा करायला निघतो. तर मित्रांनो, जेवण वगैरे करून झालंय आपलं. आता आपण स्टे कडे निघू. आणि संध्याकाळी आता खूप ऊन आहे, ऊन आणि समुद्रकिनारे बघू. जेवण झालं आणि आता हरिहरेश्वर बीचकडे निघालो. बीचवरती पाऊल ठेवल्यावरती समजलं प्रत्येक जण काही ना काही शोधण्यासाठी झालंय. कोणी लाटांसोबत खेळतोय, कोणी समुद्रात आंघोळ करून प्रत्येक व्ह्यू एन्जॉय करतोय, कोणी ॲडव्हेंचर राईडमध्ये थ्रिल शोधतोय. एक लहान मुलगा प्रत्येक वाळूत आपला छोटासा जग बनवत हसत खेळतोय. तरी काही भटके कुत्रे पण या बीचवर आपला घर समजून निवांत फिरत आहेत. आणि मी फक्त चालतोय, ना घाई ना डेस्टिनेशन, फक्त या सगळ्या. तर मित्रांनो मी आता आहे हरिहरेश्वरच्या सनसेट पॉइंटला आलोय, बीचच्या इथे. आणि इथे खूप पीसफुल वातावरण आहे आणि खूप छान वाटतंय. आणि लहान मुलं इथे खेळतात. आणि आज वेडनेसडे असल्यामुळे इथे क्राऊड नाही, काय नाही तर सॅटर्डे संडे असतो तर खूप क्राऊड्स असतो. म्हणून कधी पण प्लॅन करत असतील ना कुठल्या गोष्टीचं, तर सॅटर्डे संडे नका प्लॅन करू. करत असतील तर वीकडेजच प्लॅन करा, कारण की असं पीसफुल वातावरण भेटतं, शांतता भेटते, कोणीच नाही इथे, जास्त पब्लिकच नाही, खूप छान वाटतंय. आणि सनसेट बघू. आणि उद्या आपल्याला जायचं आहे रत्नागिरीच्या साईडने. ओके.
या सगळ्या क्षणांना मी माझ्या डोळ्यात साठवतोय, समुद्राचा आवाज ऐकतोय आणि या शांततेचा अनुभव घेतोय. कधी कधी प्रवास स्वतःला कुठे पोहोचवण्यासाठी नसतो, तर कधी कधी हा प्रवास स्वतःला एकदा भेटण्यासाठी असतो. सनसेट बघून घेऊया आपण आता. सनसेटचीच वाट बघतोय कधीपासून, तर आता सनसेट बघून घेऊया. ओके. अशी काही जर्नी होती माझी पहिली, तामिनी घाट ते हरिहरेश्वर पर्यंत. तर तुम्ही आता सनसेट बघा हरिहरेश्वरचा. तोपर्यंत मी कॉफी पिऊन येतो आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.